राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपताच महावितरणने पुन्हा वीज ग्राहकांना थकीत वीज बिल वसुलीचा शॉक दिला आहे। आधीच लॉकडाऊन काळात आर्थिकरित्या खचलेल्या नागरिकांना आता महावितरण वीज बिल भरण्यासाठी सक्ती व मनमानीपणे त्यांचे विद्युत पुरवठा खंडित करत असल्याने नागरिकांना नाहक त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे। महावितरण विभागाने मनमानी पद्धतीने वीज बिल वसुली मोहीम वीज बिल माफी संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरणने थकीत वीज बिलाच्या वसुलीला घेऊन सक्तीची सुरू केली आहे। यासाठी त्यांनी ग्राहकांना कुठलीही वेळ न देता त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना कुठलेही थकीत बिलाचे हप्ते पाडून न देता थेट आताच बिल भरा अन्यथा वीज कापतो असा सक्तीचा मनमानी पवित्रा घेतला आहे। असाच प्रकार शुक्रवारी कपिल वस्तू नगर येथे समोर आला आहे। स्थानिक नागरिकांनी दिनचर्या सुरू होण्याआधीच महावितरणच्या न्यू कॉटन मार्केट तक्रार निवारण केंद्राचे पथक कपिल वस्तू नगरात धडकले व त्यांनी थकबाकीवर वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणे सुरू केले। नागरिकांची काहीही ऐकून न घेता पथकातील वीज कर्मचाऱ्यांनी थेट खांबावर चढून वीज कापण्याचा सपाटा लावला। याबाबत न्यू कॉटन मार्केट महावितरणचे अभियंता ठाकूर यांना विचारले असता व स्थानिकांनी विनंती केली असता त्यांनी काहीही न ऐकता आम्हाला वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगून आता वीज बिल भरा अशी सक्ती करून आपल्या वीज कर्मचाऱ्यांना वीज कापण्यासाठी थेट खांब्यावर चढवण्यास सांगितले। नियमाप्रमाणे कुठलीही वीज ग्राहकाला वीज देयकाची रक्कम न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्याअगोदर त्यांना विद्युत कायदा 2003 च्या कलम 56(1) नुसार नोटीस बजावावी लागते व ही नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसात जर वीज बिल भरले नाही तर मग संबंधित वीज ग्राहकांना दुसरी नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करणे ही बाब नियमात बसते। मात्र महावितरण शहर विभाग अमरावतीच्या न्यू कॉटन मार्केटच्या महावितरण केंद्राने तसे न करता थेट सकाळी कपिल वस्तू नगरात धडक देऊन मनमानी पद्धतीने ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला। या अजब प्रकारामुळे वीज ग्राहकांना मनस्ताप झाला असून वीज बिल भरण्यासाठी वेळ न मिळाल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। महावितरणाच्या या सक्ती व मनमानी कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या संदर्भात काही वीज ग्राहकांनी डफरी नजीकच्या महावितरण शहर विभाग कार्यालयात धाव घेतली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।